संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख असा सामना रंगला होता। त्या ठिकाणी महायुतीकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजसाहेब देशमुख हे निवडणुकीला सामोरे गेलेले होते। यात 54,000 मतांनी राजसाहेब देशमुख यांचा पराभव झालेला होता। त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नेमकी काय तक्रार असणार आहे। भाऊ, काय तक्रार आहे तुमची? निवडणूक आयोगाकडे आमची अशी तक्रार आहे की सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं नाही, तर मतदानच होऊ दिलं नाही, तर ते किती न पराभव आहे काय पराभव त्याचा काही विषयच ही नाही ना। मतदानच ज्या बूथवर होत नाही, ज्या बूथवर सर्वसामान्य माणसाला बटनच दाबू दिलं जात नाही, तिथं त्याची तक्रार तरी काय करावी आणि काय त्याचा काय म्हणजे उल्लेख तरी काय केला पाहिजे। निवडणूक आयोगानं या विषयाचा गांभीर्यानं अभ्यास केला पाहिजे। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या ठिकाणी सर्व धर्मसमभाव मानणारा हा महाराष्ट्र आहे। अशा महाराष्ट्रात तरी किमान ही अपेक्षित नाही की एकच माणूस बटन दाबतो किंवा सर्व आता आजही लोकांना बूथवर मतं करू देत नाहीत। ही एक आश्चर्यकारक घटना असल्यामुळं याच्यावर काय प्रश्न विचारायचा आणि काय त्याचं उत्तर द्यायचं हे दोन्ही आम्ही आज म्हणजे अनुत्तर झालेलो आहोत सध्या। तुम्ही आता बारामतीला देखील जाऊन आलेले आहेत। नेमकं तुम्ही जे निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं किंवा जे तक्रारी अर्ज दिलेला आहे, नेमकं काय त्या तक्रारी अर्जामध्ये म्हटलेलं आहे? ना, मी तक्रारी अर्जामध्ये ही दिलेलं आहे की मी काही फेरमतदान वगैरे काही म्हणजे मतमोजणी मागितलं नाही। मी सांगितलं आयोगाला जर करायचं असेल तर फेरमतदान करून घ्या आणि ते CRPFचे जवान वगैरे लावून सर्वसामान्य माणसाला मतं करू द्या, बूथवर येऊ द्या, कुणालाही मतदान पडेल। एक तर त्यांना पडेल, आपल्याला पडेल, धनंजय मुंडे येतील किंवा मी येईल, तो काय प्रश्नाचे होते। सर्वसामान्य माणसाला या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे तो फक्त मताचा अधिकार बजावू द्या, ही माझी आयोगाला खरी मागणी आहे। एकंदरीत त्या संदर्भामध्ये त्या मतदानाच्या दिवशीचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते। आता जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हे कलेक्टर असतात, त्यांना काय तुम्ही असा पत्रव्यवहार किंवा तक्रार दिलेली होती? नाही, तसं निवडणूक आयोगाकडं मी तर तक्रारी केल्याच आहेत, पण काही नागरिकांनी सुद्धा तक्रारी केल्या। एका समजा उदाहरणार्थ 62 नंबर बूथ आहे, मी तक्रार करायची एका नागरिकांना तक्रार केली की इथं 47 मयत लोकांची मतं झालीत, 47 मयत लोकांची मतं झालीत, तिथल्या नागरिकाला सुद्धा आवडलं नाही ते। आणि मग काही नागरिकांनी ज्या तक्रारी केल्यात निवडणूक आयोगाकडं, मग त्यांनी मला दिल्यानंतर मी त्या तक्रारी पुन्हा आणखीनही केल्यात। हजारो मयत लोकांची मतं झाले, म्हणजे गावात समजा पैकीच्या पैकी मतं करायचे आहेत किंवा एक 10 मतं सोडून सगळे मतं करायचे आहेत, कुठं 25 ठेवलेत, कुठं 50 ठेवलेत, मग त्याच्यात कुणाचे केले काय केले त्याचा विषयच नाही, फार मयतासहित माणसाचे मतं झालेत। तर त्याच्यामुळे ही तक्रार तशी नागरिकांनीही केली, तशी मीही केली। एक कालच आपली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, कारण तुमचं परळी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या दरम्यान एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती किंवा तुम्ही ते जाहीर सभेमध्ये देखील म्हणलं होतं की मला निवडून दिल्याच्या नंतर लग्नाचा विषय समोर आलेला होता। त्या मुलानं एक तुमच्याकडं ऑडिओ क्लिप करून किंवा आता माझ्या लग्नाचं कसं एक व्हायरल झालेली? नाही, त्याचं साहजिकच आहे, त्या मुलाला वाटणं। आता कसं असतं, परळी मतदारसंघामध्ये हजारो मुलं आहेत ज्यांच्यात काही व्यवसायच नाही, काही रोजगार नाही, कुठला उद्योगधंदे सुरू नाहीत, फक्त ही सगळी अराजकता असल्यामुळं या ठिकाणी कुठलंही कायद्याचं राज्य नाही। मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो पालक आहे, जो मुलीचा वडील आहे, तो थोडं दुर्लक्ष नको बाबा त्या भागात, नको त्या एरियात, नको तिकडे काही बरं कामधंद्याला मुलं नाहीत। माझं असं मत होतं की मला निवडून द्या, मी त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण करतो, काही उद्योगाचे शिबिरं घेतो, त्या माध्यमातून काही मुलांना नवा रोजगार निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, मुलांना व्यवसायाला लावतो, कुणाला काही जी काय आपल्याच्यानं होईल तेवढं प्रामाणिकपणानं लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचं काम मी प्रामाणिक करणार होतो। ते काम करायला शेवटी आता या राजकारणात संधी लागते, आणि राज्यकर्त्याला संधीच नसेल तर काय करणार मी? आता माझा त्याही मुलाला सांगितलं आता पराभव तुम्हीच केला, मग त्यानं सांगितलं मी मतदान दिलं, आता एकट्यानं मतदान, लोकशाहीमध्ये 51ला महत्त्व असतं, 49ला थोडंच महत्त्व असतं। तर आता त्यांना मला आता आपलं 51 भरलं नाही, त्याच्यामुळे आता लोकशाहीमध्ये आपल्याला काही म्हणजे ही नाही, तर त्याच्यामुळं विजय झाला असता तर ही 100% असंख्य प्रश्न मी 100% सोडले असते। उद्या मुंबईमध्ये शपथविधी देखील असणार आहे, कसं पाहता त्या उद्याच्या शपथविधी सोहळ्याकडं? नाही, उद्याच्या शपथविधीला आता हे लोकशाही मार्गानं झालेला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदनच आहे।
आता काही लोकशाहीमध्ये ही नाकारून तर चालत नाही. लोकशाहीची प्रक्रिया काय आपल्यामुळं थांबणार नाही. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगानं आता त्यांना डिक्लेअर केलं आहे, त्यांचं बहुमत आहे, त्यांची शपथविधी होणार आहे. त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. तर हे होते राजसाहेब देशमुख आणि त्यांनी उद्याच्या शपथविधीला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. रोहिदास हातागडे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.